आज अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त चौंडी इथं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच कॅबिनेटमधले काही मंत्री आणि आमदार उपस्थित असतील। सुरुवातीला अहिल्याश्वर मंदिरात पूजा होऊन अहिल्यादेवींच्या पुतळ्याला अभिवादन करून सभा घेतली जाईल। या अभिवादन सभेला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री संबोधित करतील, तर अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य लक्षात ठेवता हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। थेट जाऊया अहिल्यानगरमध्ये आपले प्रतिनिधी उमर सय्यद या सगळ्या सोहळ्याचा आढावा देतील। चौंडीमध्ये जाऊया। उमर, चौंडीमध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असेल? नक्कीच कस्तुरी, आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेटचे मंत्री आणि आमदार देखील आज 301व्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा जो उत्सव आहे तो चौंडीमध्ये साजरा करणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर 301वी जी जयंती आहे ती चौंडी या ठिकाणी साजरी होत आहे। साधारण 11च्या दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अहिल्याश्वर मंदिर या ठिकाणी महाअभिषेक आणि महापूजा करणार आहेत। त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते अभिवादन सभा देखील घेणार आहे, जनतेला संबोधित करणार आहे। खरं तर आपण जर बघितलं तर देशाच्या इतिहासामध्ये कल्याणकारी जे राजे झाले त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घ्यावं लागेल, कारण लोकमाता अहिल्यादेवींचं स्मरण हे केवळ इतिहासाचे स्मरण नाही तर लोकाभिमुख, न्यायनिष्ठ आणि जनकल्याणकारी नेतृत्वाच्या सर्वोच्च आदर्श ते मानले जातात। आणि त्यामुळे आज त्यांची जी जयंती आहे ती चौंडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। खरं तर अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर अन्य कॅबिनेटचे जे मंत्री आहेत ते अभिवादन सभा घेणार आहेत। त्या सभेच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार आहे। खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि त्या निमित्ताने आचारसंहिता देखील आहे। मात्र निवडणूक आयोगाने जे आहे तर ते या अहिल्यादेवींच्या जयंतीस परवानगी देखील दिलेली आहे। खरं तर अहिल्यादेवींच्या या चौंडी हा त्यांचं मूळ जन्मगाव आहे आणि या ठिकाणी कॅबिनेटची देखील बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये तब्बल 1200 कोटींचे विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती। त्या विकास कामांची जे भूमिपूजन आहे ते आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देखील पार पडणार आहे। आपण विशेष म्हणजे अहिल्यादेवींचं चौंडी हे मूळ गाव आहे, त्यांचं जन्मगाव आहे आणि याच चौंडीमधून अहमदनगरच्या नामांतराची घोषणा देखील अहिल्यानगर अशी करण्यात आली होती। तो एक ऐतिहासिक निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता आणि त्यानंतर अहमदनगरचं नामांतर होऊन अहिल्यानगर हे पडलं होतं आणि त्याचमुळं अहिल्यादेवींचं जे कार्य बघता आज अहिल्यादेवींची जी 301वी जयंती आहे ती त्यांच्या मूळ गावी म्हणजे जन्मगावी चौंडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। कस्तुरी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचतील आणि या सोहळ्याला सुरुवात होईल तेव्हा देखील तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊ।